ब्रह्मारतुल्य वेदो जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मनमनमयो तुमुख्यं श्रीरामदूतं शरणो प्रपद्ये। रामकृष्ण शिवगोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे त्याचे पाय माझे
Shiva
शिवगुणा चक्रवर्ती बेस कमी करा त्याचे पाय माझे चित्ते वाजवदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाजवदता तयानवादी क्रोधका एका जनार्दन शिव निवारी करकाराचा भेद वाजवदता शिवनाम तयानवादी क्रोधका समसरण सर्वदम सांद्र नीलांबुदापम जगन्निहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी मालां कंदरं कंदनेत्रं सदेवला सवित्रं चिंतयामि पांडुरंगाको प्रथम मन दुसरे तरुण संतांच्या त्यांच्या कृपादान कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका योहंत प्रवेश मम वाच विमा प्रसुप्ता संजय वैयक्तिक शक्तिधर स्वधामना अन्योस्तचरण श्रवणात्मगादी प्राणनमो भगवते पुरुषाय तुभ्यं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह दूर पावन झालो तर रात्री संपाद्य ज्ञानांच्या विदाय भक्ती विलोकितोयन समाधी राजहा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसां जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी जीत चोर प्रभु जय जय माखन चोर राधा मेरी स्वामिनी मेरा दे जी को दास जन्म जन्म दीजियो मोहि श्री वृंदावन को निरुद्धि नाथ Jai
निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या सेवेला सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा हवो स्वामी तुकया देवा यावरील करावा अम्मे शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम तयानुवादी क्रोधक मागे आवाज येतो का प्रश्न आवाज येतो मोठ्यावर शेवटी मागे मोठ्यावर आवाज येतो का प्राप्त प्रसंगी करतो निरूपणासाठी घेतलेला अभंग संतांच्या मादी आडीतील पैठण निवासी शांती ब्रह्म श्रीनाथ महाराज त्यांचा 4 चरणाचा भगवान परमात्म्याचा स्वभाव भगवान परमात्म्याचं नाम भगवान परमात्म्याचं स्वरूप आणि भगवान परमात्म्याचं कार्य प्रगट करणारा अभंगाचे शीर्षक निवडले अभंगाचा जर सरळ सरळ वाहता पाहिजे म्हटला किंवा अभंगाचा जर तुम्हाला परिचय करून द्यायचा म्हटला तर अभंग सर्गांचा पाठांतर आहे अभंग सोपा आहे सरळ आहे ऐकल्या क्षणी जर पाठांतरही नसेल तर ऐकल्या क्षणी पाठांतर होणार एवढा सोपा अभंग आहे ज्यांच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळा आहे त्याचा प्रत्येकाचा अभंग पाठ आहे आणि समजा गळ्यात माळा असूनही जर अभंग पाठ नसेल समजावं तो फक्त वारकरी पंक्ती पुरता आहे की नाही ज्यांच्या गळ्यात माळा आहे त्याचा प्रत्येकाचा नाही समजा पूर्ण अभंग पाठ पहिलं चरण तरी प्रत्येकाचा पाठ आहे शिवभोळा अभंग फार सरळ फार सोपा आहे या अभंगाच्या 4 चरण आहेत पहिल्या चरणामध्ये नाथ महाराज देवाच्या स्वभावाचं वर्णन करतायत दुसऱ्या चरणामध्ये नामाचं वर्णन करतायत तिसऱ्या चरणामध्ये स्वरूपाचं वर्णन करतायत आणि चौथ्या चरणामध्ये कार्याचं वर्णन करतायत नाथ महाराज म्हणतात बाबा त्या देवाचा स्वभाव कसा आहे शिवभोळा पण महाराज स्वभाव भोळा तुमच्यासाठी कधी आहे त्याच्या अगोदर काय करावं लागेल तर त्याचे पाय माझे चित्ती बर महाराज त्याचे पाय चित्तात धारण करायचं देवाचा स्वभाव गोडवाट आहे पण हा स्वभाव गोडवाट करण्यासाठी देवाला जर आपल्याला प्राप्त करायचं असेल देवाला जर आपल्याकडे आणायचं असेल देवाची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी अगोदर काय करावं लागेल तर महाराज म्हणतात वाचे वदता शिवनाम याची फलश्रुती काय महाराज देवाचं चिंतन केलं तर त्याचा फायदा कारण सारूळकर या जगात प्रत्येक माणसाची मानसिकता टेंडन्सी अशी आहे फायदा असेल तर काम करणार जाईल आणि फायदा नसेल तर कोणी रिस्क घ्यायला तयार कोणी असो तुमच्या आज पहिला दिवस सत्याला आज पहिल्या दिवसाची गर्दी बघा आणि शेवटच्या दिवशी काल आहे की नाही काल्याच्या दिवसाची गर्दी बघा एवढी नाही राहणार का जास्त का काला झाला आहे भंडारा आहे काला झाला की भंडारा आहे लोकांचे असमाधान बघा पहिल्या दिवशी कमी असते गर्दी आणि गावातले खरं लोक पाहिजे असतील ना पहिल्या दिवशी पाहू नका दुसऱ्या दिवशी नाही 5व्या दिवशी डायरेक्ट काल्याला बघा गावात किती लोकसंख्या आहे तेव्हा तुम्हाला कळेल का काल्याचा काला झाला म्हणजे लोकांची मानसिकता लोक कोणतं कीर्तनाला जातात ते कीर्तन झालं की काय माहिती फायदा असेल तर काम करणारा जाईल फायदा नसेल तर कोणी रिस्क घ्यायला तयार नाही या जगाच्या पाठीवर प्रत्येकच माणूस वाटचाल करत असेल तर त्या एकच गोष्टीच्या अपेक्षेने वाटचाल करतो तो म्हणजे फायदा आहे की नाही प्रवास करायचा राहिला तरी तिकीट काढावं माझी भाषा करते हा भाषा करते का पुरुष मंडळ माझं थोडंसं फ्रेश बस असं काही घाबरल्यासारखं काही चिंता आहे का तुम्हाला फराळ केली ना आणि कसं आहे समजा मी लांब कीर्तनाला गेलो की मी अगोदर तिथं भाषा करून देतो कारण असं म्हणतात कोस कोस पर बदले पाणी 10 कोस पर बदले वाणी काही कोस अंतर पार केलं की पाणी बदलतं आणि बरंच कोस अंतर पार केलं की वाणी बदलते आहे की नाही जवळजवळ मी 200-250 किलोमीटर अंतर पार करून आलोय मग मी सुरुवातीला चेक करून घेतो आहे की नाही रूढी परंपरा त्या ठिकाणी बदलत असतात आहे की नाही मग आमच्या तिकडं नंदुरबार खानदेशात असं आहे आमच्याकडे जिवंतपणे लोक चष्मे लावतात तुमच्याकडे कसं काय सार्वजनिक म्हणजे असला म्हणजे बरोबर आहे माझी सुरतला कीर्तनाला गेलो सुरतला 2013 मध्ये पहिल्यांदा सुरत म्हणजे गुजराती तिकडे गुजराती भाषा पहिल्यांदा कीर्तनाला गेलो बॅग हातामध्ये होती पहिला पाऊल टाकला त्या माणसाने पाण्याचा ग्लास माझ्या हातात दिला आणि मला गुजरातीमध्ये विचारलं म्हणजे महाराज केमचे म्हणजे तुम्ही कशा त्यांनी विचारलं त्यांच्या भाषेत म्हणजे महाराज केमचे मला ते काही कळालं नाही मी गावलो
तो म्हणाला फक्त महाराज केमचे, मी एवढा घाबरलो. त्याला म्हणतो भाऊ जेमतेमची तशी ये तशीची ऐक. आमची आईराणी भाषा आहे खानदेशाची आईराणी. तुम्ही थोडस असं मध्ये मध्ये मला हलवा मध्ये मला बरं वाटेल तेवढं कनेक्टिव्हिटी नको तेव्हा. आणि समाधान बाबा मला जास्त गर्दी आवडत नाही. माझं वैयक्तिक बऱ्याच कीर्तनकारांना गर्दी आवडते पण मला आवडत नाही. का आवडते सांगू का? माणसाने गर्दी करू नये सारूळ कर. गर्दी जास्त केली एखादा चेंगरा चेंगरी मध्ये आपला गेला प्रयागराज सारखं. कारण चिवडा किती खाल्ला पोट भरत, पेऱ्याच्या 2च बऱ्या पासून तर तिचा डे करायला शिवाय राहत नाही. चेहरे फ्रेश ठेवा. गर्दी जरी कमी असते पण ऐकण्याचे चांगले फार सोपं चिंतन मी तुम्हाला दिलं. फायदा असेल तर काम करणारं जग आहे, फायदा नसेल तर कोणी रिस्क घ्यायला तयार नाही. कुठेही असू द्या, जरी तुम्हाला नाशिकला जायचं राहिलं, प्रवास करायचं राहिलं तरी तिकीट काढा. तुम्ही इथून पाड्यावरून बस मध्ये बसला, नाशिकला जायचं, कंडक्टरला तिकीट कंडक्टरला तुम्ही सांगितलं दादा माझा हरिपाठ पाठी मी भजन मंडळ मध्ये आहे, टाळ घेतोय, सप्ताह करतोय, माझा संपूर्ण हरिपाठ पाठी ते हरिपाठाचे 5 अभंग तुम्हाला बोलून दाखवून जमेल. कंडक्टर सांगे भाऊ तुझे अभंग तुझ्याकडे होते, मला काय ऐक. प्रवास करायचा राहिला तरी तिकीट, बाजार करायला गेलो तरी आपल्याला पैसे सोबत न्यावे लागतात. एखादी गोष्ट मोफत द्यायची ती सुद्धा आपण मोफत देत नाही. तुमच्या नाशिक जिल्ह्यात पद्धत आहे का मला माहिती नाही, पण आमच्या खानदेशात अशी पद्धत आहे, जरी सकाळी मतदान करायचं राहिलं तरी रात्री नाही का तुमच्याकडे. वा चांगली पद्धत. आमच्याकडे शनी शिंगापूर रातभर दारणे उघडा. खानदेशीकडे नाही ना, लक्ष दिलं तर कळेल. रात्रभर शनी शिंगापूर आहे का? कोण कधी कोणता पक्षाचा येईल पैसे घेऊ. मतदान जर पैसे घेऊन आपण मतदान करतो तर त्याला दान म्हणता येणार नाही. दान या शब्दाची व्याख्या एखादी वस्तू आपण दिली आणि ती वस्तू दिल्यानंतर कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता जी वस्तू दिली जाते तिला म्हणतात दान. पण आपण रात्री पैसे घेऊन जर मतदान देतो तर मतदान म्हणू नका, मतव्यवहार. मोफत कोणतीही गोष्ट आपण करत नाही. मग का हो नाथ महाराज, आम्ही त्या महादेवाचं चिंतन करतोय, त्या महादेवाचा स्वभाव आम्हाला कळाला, पण महाराज त्या देवाचं चिंतन करण्याचा फायदा काय, बेनिफिट काय? नाथ महाराज म्हणतात बाबा जर तुम्ही त्या देवाचं चिंतन केलं तर त्याचा फायदा तयानबादी क्रोध काम. षडविकारामधून मुख्य जर कोण असतं तर एक आहे काम आणि दुसरा आहे क्रोध. काम क्रोधापलीकडचं जीवन जर तुम्हाला जगायचं असेल तर तुम्हाला त्या महादेवाचं चिंतन करावं लागेल. बरं महाराज नाही चिंतन केलं, फक्त मंदिरात जाऊन महादेवाला पहा. बरं पहिल्याचाही फायदा सांगतात. 4 पुरुषार्थ प्राप्त होतात, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. पण कधी देवाचं चिंतन केल्यावर नाही, देवाच्या मंदिरात नाही, फक्त देवाचा चेहरा, देवाचा फोटोमध्ये प्रतिमा पहा, त्याचा परिणाम धर्म अर्थ काम मोक्ष शिव एकता प्रत्यक्ष. आणि जर नाही पाहता आलं तर घरी बसून देवाचंही चिंतन करू शकता, त्याचाही फायदा महाराज म्हणतात ना. वाचे वदता शिव नाम तयानबादी क्रोध काम. बर महाराज देवाचं आम्ही चिंतन केलं, महादेवावर आम्ही तांब्यावर 1 लोटा जर पाणी टाकलं कळालं महाराज, पण चिंतन करण्याचा देवाला पाण्याचा फायदा आम्हाला सांगितला. अजून काय करतो का महादेव आपल्यासाठी? तर नाथ बाबा म्हणतात बाबा या जगामध्ये अख्ख्या जगाला एकच गोष्टीची भीती आहे, ते म्हणजे काळ आहे की नाही. काळाची भीती प्रत्येकाला आहे. जगाच्या पाठीवर काही प्रकारच्या भीती आहेत त्या प्रत्येकाला नाही. बघा गरिबीचं भय श्रीमंत माणसाला नाही. बोर झाला का जाऊ बर. गरिबीचं भय ज्याच्याकडे पैसा आहे त्याला नाही. उन्हाचं भय ज्याच्याकडे छत्री आहे त्याला, थंडीचं भय ज्याच्याकडे स्वेटर आहे त्याला. म्हणजे जगाच्या पाठीवर सर्व प्रकारचे भय आहेत, पण काही ठराविक लोकांना आहे. पण काळ नावाचं भय प्रत्येकाला आहे. लहानाला आहे, मोठ्याला आहे, गरीबाला आहे, श्रीमंताला आहे, प्रत्येकाला ते काळ नावाचं भय आहे. नाथ महाराज म्हणतात बाबा त्या भगवान परमात्म्याचं जर तुम्ही अंतःकरणापासून चिंतन केलं, त्या देवाचं जर त्या ठिकाणी छबी पाहिली, प्रतिमा पाहिली, चेहरा पाहिला तर देव काय करतो? एकादनादनी शिव निवारे करे काळाचा भेव. परिणाम जर त्या देवाचं चिंतन केलं तर मृत्यू नावाची भीतीच्या पलीकडचं जीवन तो महादेव आपल्याला केल्याशिवाय राहणार नाही. बरं महाराज देवाचं चिंतन करण्याचा अजून फायदा काय? तो का म्हणे काळ आता करून शक्य बळ. तो काळ आपल्याला काही करू शकत नाही, पण त्याच्या अगोदर काय करावं लागेल? वाचे वदता शिव नाम तयानबादी क्रोध काम. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा सरळ सरळ वापर तुमच्यापर्यंत पोहोचवला. आणि
आणि सारोडकर तुमच्या सर्वांच्या प्रसन्न चेहऱ्यावरून मला तरी असं वाटतंय की तो अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुम्हाला कळाला ना पुरुष मंडळ. म्हणजे आता कीर्तन संपवलं तरी हरकत हा उर्वरित 9वर काटा जाईपर्यंत येतोची अभंगाच्या विसरून भावार्थाकडे वळणे अगोदर त्यापैकी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा. पवित्र पावन आपल्या या विश्वगुरु निवृत्तीनाथांच्या कुशीमध्ये आपला जन्म आहे आणि आपल्या या पवित्र सारूर नगरीमध्ये ज्या पर्वकाळावर आपला यज्ञ प्रारंभ झाला तो म्हणजे आजचा महाशिवरात्रीचा पर्वकाळ. आणि महाराज गेल्या 29 वर्षापासून अखंड विरत वाहणारी नागंगा आणि या नागंगेने आता आजच्या दिवशी 30व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. अति सुंदर पहिल्या दिवसाचं वातावरण पण वाटत नाही असं वाटतंय जरूर काय जागर चालू की काय एवढं गोड नियोजन केलेलं आहे. आणि गावाच्या मानाने गर्दी पूर्ण गाव पाहिलं नाही तिथे कसं काय छोटं गाव ना छोट सांगा आजचा दिवस तेवढंच काय मला माहितीये आपण वस्तीवर राहतो ऐक ना. आज पहिला दिवस तर जोर चालू असते ऐक ना. आजचा पहिला दिवस आहे. भगवान परमात्म्याची कृपा आहे. गुरुवर्य महान तपोनिधी माधवराजी महाराज फुले बाबांचा आशीर्वाद आहे. निष्काम कर्मयोगी शिवराम महाराज मस्कर असतील त्यांचा आशीर्वाद आहे. आणि महाराज यांच्या मार्गदर्शनाने आपण या यज्ञाकडे मार्गक्रमण करत आहोत. आदरणीय वंदनीय विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराजांचे संस्थेचे विश्वस्त आदरणीय वंदनीय ज्यांनी कमी दिवसामध्ये कमी वयामध्ये पारमार्थातले प्रोक्त व्यक्तिमत्व म्हणून ज्यांनी नाव त्या ठिकाणी लौकिकाला आलेलं आहे. ज्यांनी पहिल्यांदा मला या परिसरात त्या ठिकाणी आणलेलं आदरणीय वंदनीय आमचे परमश्रेयी रावदादा सोळंकी असतील. दादांच्या संपर्काच्या द्वारा ती कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या पामरापर्यंत पोहोचली. पारमार्थ या क्षेत्रामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे. मागे त्यांनी भगवान पांडुरंग परमात्म्याच्या द्वारातही त्या ठिकाणी पंढरपूरला सत्ता केला. नंतर त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कीर्तन महोत्सव नेपाळलाही त्या ठिकाणी विदेशात त्यांनी सत्ता केलेला आहे. एवढं परमार्थाची पताका नेपाळपर्यंत पोहोचवणारे आदरणीय आमचे स्नेही राहुल माताला सांगू असते. त्यांच्या संपर्काच्या द्वारा पहिल्यांदा आपल्या नगरीमध्ये येण्याचं क्रम भाग्य आणि पहिल्यांदा तुमच्या दर्शनाचा सहयोग माझ्या जीवनात प्राप्त झाला. आदरणीय ज्यांचं अनमोल सहकार्य आहे आपल्या परिसराचा वैभव आदरणीय वंदनीय माननीय श्री शिवाजी अप्पा चुंबडे असतील. राजकारण या क्षेत्रातही त्यांना प्राधान्य आणि या पारमार्थ या क्षेत्रातही त्यांचं प्राधान्य चांगलं आहे. हे दोघेही मंडळींच्या संपर्काच्या द्वारा तिथपर्यंत पोहोचलं. इथं आल्यानंतर सर्व जीवाभावाची मंडळी निवड झाली. आज प्रामुख्याने कीर्तनाला ज्यांची उपस्थिती आपल्या परिसराचा वैभव आजपर्यंत फक्त त्यांचं नाव ऐकून होतो. आज भेटीचा योग आला. आदरणीय आमचे समाधान महाराज चुंबडे असतील त्यांना वंदन करतोय. ज्यांनी पुढे चाल गायली आदरणीय बाबा राजाराम दादा असतील. वय काय बाबा 65 वर्षाचं वय भरपूर आहे पण आवाज आजही तरुण आहे. तुका म्हणे वृद्ध होती तरुणी रे बर प्रमाणे आणि अतिशय कोणत्याही प्रकारचा ताल स्वर न जाता बाबांनी अगदी पांढरीतीमध्ये त्या ठिकाणी गोड चालू राहिली आहे. बाबांना वंदन करतोय. आदरणीय महाराज भगवान महाराज आहे त्यांना वंदन करतोय. बाबा मागेचा प्रभाकर महाराज असतील बाबांनाही वंदन करतोय. आदरणीय गोपाळ महाराज असतील महाराजांनाही वंदन करतोय. आणि मृदुंगावर विराजमान श्री हरिभक्त पारायण नाशिक जिल्ह्याचं वैभव गोड वाजवणं महाराजांना पाहिलं तर वाटलं एवढं महाराज गोड वाजवणं नाही करत महाराज बरं का. सोपी महाराज वाजवणं म्हणजे सोपं नाही आहे. इथं कोणालाच गाणं येते फक्त त्यांना येतोय. आला तरी पुसू नका स्वप्नील महाराज कमी द्या कसा गावाला आपलाही पैसा काही फुकटचा घ्यावेच आहे मला. वाजवणं तेवढं सोपं नाही फार गोड वाजवणं. आता आमचं स्वप्नील महाराज आहे त्यांना वंदन. आणि खरं महाराज मानावला गेले बालगोपाल मंडळ कोणत्या संस्थेचे निवृत्तीनाथ विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराज या संस्थेतील सर्वच आमचे बालगोपाल मंडळ भावी काळातले कीर्तनकार भावी काळातले मृदुंगाचार्य भावी काळातले भागवताचार्य संपूर्ण आमच्या साधक मंडळींना वंदन. महाराज माझ्या या उजव्या हाताला आमची मीराबाई जनाबाई मुक्ताबाई सखूबाई सर्वच आमचा नारायणी बरोबर ना नारायणी मुलींची पाठशाळा निवृत्तीनाथ महाराज बरोबर ना नारायणीच आहे की स्वतः अध्यक्ष ताई या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व त्या ठिकाणी माझ्या भगिनी लहान गुरु सर्व मंडळींना वंदन. जे चित्रीकरणाचं काम करत आहे कोणतं युट्यूब चॅनल आहे बालाजी युट्यूब चॅनल त्या दादांनाही धन्यवाद. माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचवणारा अतिशय सुंदर असा साऊंड सिस्टीम आहे त्या दादांनाही वंदन करतोय.
विणीकरी बाबा आहेत त्यांना वंदन. तुम्ही बसलेली मंडळी म्हणणार महाराज तुमच्या लोकांचं नाव घ्या, तुमच्या काळजी करू नका. माझं नेम मी कोणाचं नाव सोडत नाही. पुरुष मंडळ तुम्हाला वंदन, महिला मंडळ तुम्हाला डबल वंदन. भेदभाव करतो असं नाही. रोजच कीर्तन करतोय बाबा. आमच्या परिसरात काही बऱ्याच परिसरात कुठेही जाऊ द्या महिलांचीच संख्या जास्त आहे आणि पुरुष कमी जास्त. 2010 पासून कीर्तन करतोय पण मला आजपर्यंत असं एकही गाव आढळलं नाही की तिथं पुरुष जास्त ते महिला कमी. असं एक बी गाव नाही. इथं सुद्धा तसंच घडतं. कोणाची संख्या जास्त महिलांकडे. महिलांकडे बघा देवाचा कार्य आलं की तुमचं अग्रगण्य स्थान असते. कुठेही जाऊ द्या सध्या कोणाची गर्दी जास्त आहे महिलांकडे. बघा कीर्तनाला सुद्धा कोणाची गर्दी जास्त आहे बरोबर. महिला हरिपाठाला, महिला पारायणाला, महिला काकड्याला, महिला महादेवाच्या मंदिरात, महिला बसमध्ये, सायबर कॅफेवर, सेंट्रल बँकेत भांडण करायला सोपणी. महिलांकडे अग्रगण्य स्थान तुमचं ठिकाणी प्रत्येक ठिकाणी. तुम्ही सुद्धा सर्व टीव्हीवरच्या आत्मकथा शिकला विसरून इथं आलात. तुम्हालाही वंदन करतोय. सर्वांच्या तरीकडे सुनम्र अभिवादन करतोय. आपल्या या सत्याला सजवणारी सजवणारी मंडळी चटई उचलण्यापासून चटई टाकण्यापर्यंत, पंक्ती घेणाऱ्यांपासून जेवू घालणाऱ्यांपर्यंत संपूर्ण मंडळींना वंदन. तुम्ही इथपर्यंत आला तुम्हाला वंदन. जे घरी झोपले त्यांना डबल टेबल वंदन. ऐकले चोरबीर घुसले घरात कोण उपाधी केले त्यांनाही वंदन करतोय. सर्वांच्या तरीकडे सुनम्र अभिवादन करतोय. जवळजवळ 8 वाजले. 9 वाजता आपल्याला त्या ठिकाणी थांबायचं. 1-1.5 तासाच्या काळामध्ये भगवान महादेव परमात्मा जशी बुद्धी देईल तसं चिंतन मांडण्याचा प्रयत्न मी करणार. विनंती फक्त तुम्हाला एखादी 1-1.25 तास कोणीच टाळी वाजू नका. विठ्ठल विठ्ठल कोणी म्हणू नका. तुमचा फराळ माहिती मला अजून तर पण एक काम करा. फक्त एक काम करा. सर्वांगाचे काम करून कीर्तन आहे का विठ्ठल विठ्ठल अतिशय सुंदर आपण गावाच्या मानाने नियोजन केलेलं आहे. जास्त मला परिवार लावायचं नाही. विषय घ्यायचं नाही. बघा आता दिवस म्हणजे फार गोड आहे. पर्व काय आणि आपण भाग्यवान आहात की आपण देवाच्याही भूमीमध्ये जन्माला आलेलो आहोत आणि संतांच्याही कुशीत जन्माला आलेलो आहोत. त्र्यंबकेश्वर भगवान आणि विश्वगुरु निवृत्तीनाथांच्या या कुशीमध्ये आपला जन्म आहे. आता पर्वकाळ म्हणजे महाशिवरात्री आहे. तसं शिवरात्री प्रत्येक महिन्याला आहे पण फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्दशीला जी शिवरात्री येते. रोज दर महिन्याची शिवरात्री आहे. आजची महाशिवरात्री आहे. आणि या महाशिवरात्रीचा पर्वकाळ आहे. मग आपल्याकडनं नामचिंतन घडावं किंवा आजपासून नामचिंतनाला प्रारंभ करावा असा हेतू गेल्या 29 वर्षापूर्वी ज्यांच्या अंतःकरणात जागृत झाला असे संपूर्ण पारणातला आपल्या गावातील वर्ग आणि तळमळीने 29 वर्षापूर्वी आपण यज्ञ चालू केला आणि 30व्या वर्षात आज प्रवेश करतोय. अतिशय आनंदाचं वातावरण, सुंदर नियोजन आहे आणि या महाशिवरात्रीचा पर्व करायला आपण या ठिकाणी एकवटलेला आहोत. वरती बोट करा बरं. आज कोणाचा उपवास नाही वरती बोट करा. म्हणजे तुमचं लक्ष आहे ना? नाही गृहीत धरतो प्रत्येकाचा उपवास आहे. मी काय पाहायला येणार नाही तुम्ही काय खाणार पण केला पाहिजे. वर्षभर येतात 365 दिवस आहेत. 365 दिवसामधून असं काही तुम्ही गुरुवारात धरला पाहिजे किंवा कोणताही वार धरला पाहिजे. नियमावली गळ्यात पवित्र तुळशी माळा का धारण करणाऱ्याने आणि पवित्र गंध लावणाऱ्याने नाही तर समजा काही तर 29 उपास केले पाहिजे. किती? 29. त्याच्यातले 24 एकादशा आणि 5 उपवास. पहिलं म्हणजे त्या ठिकाणी पाहिलं तर नृसिंह जयंती माणसाने केली. दुसरं रामनवमी, तिसरं वामन जयंती, चौथं जन्माष्टमी आणि उत्तम महाशिवरात्री. 4 उपास आहे विष्णुवाचे बरं का, विष्णू भगवान परमात्म्याचे. 5वा उपास म्हणजे महादेवाचा आहे. कारण 20 आणि 9 किती झालं? किती? 20 आणि 9 29. 20-9 त्याचा अपपुरुष झालं आणि मग वैष्णव आहे. उर्ध्व पुंड्रवार, कंठीशोभी माळ फक्त माळा धारण करून कपाळाला गंध लावून वैष्णव होत नाही तर त्याने 29 उपास केले पाहिजे आणि त्याच्यात म्हणजे महाशिवरात्रीचा उपास त्या ठिकाणी उपास आहे. आज पर्व काळ महाराज. आजच्या दिवसाला माणसाने काय केलं पाहिजे? आजच्या दिवशी माणसाने महादेवाला बेलपत्र वाहिलं पाहिजे. अजूनच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर पाणी टाकलं पाहिजे. आजच्या दिवशी नाही काही जमलं तर ओम नमः शिवायचा जप केला पाहिजे. श्री शिवाय नमस्तुभ्यमचा जप केला पाहिजे आणि आजच्या दिवशी माणसाने उपवास धरला पाहिजे.
आणि आताचा उपवास तर माणसाने धरला पाहिजे. का समजा बाबा, पूर्वीचा उपवास निरंतर असायचा, आताचा उपवास नाही. कसाही करा पण उपवास करा. आमच्या खानदेशात अशी म्हण आहे, येता जाता पुढे तुम्ही म्हणा बर का. म्हणजे आश्रमात म्हणजे तुमच्या इकडे तसं आहे की रोजच्या जेवणापेक्षा उपवासाला जास्त असतं. नेमकं टेन्शन पडतं, आज उपवास आहे का नाही. माणसाने उपवास केला पाहिजे, देवाचं चिंतन केलं पाहिजे. आणि देवाचं असं आहे, आज तुम्ही होऊन चिंतन केलं तरी पुण्य आहे. आणि महाशिवरात्रीला न करत देवाचं चिंतन केलं तरी पुण्य. देवाचं कार्य असं आहे, तुम्ही देवाचं चिंतन नकारात्मक दृष्टीने चिंतन करा तरी परमार्थ तुम्हाला फळ देणार आहे. आणि नकारात्मक दृष्टीने चिंतन करा तरी तुम्हाला परमार्थ फळ देणार आहे. ही परमार्थाची ताकद आहे. संसार आणि परमार्थ, संसार कसाही करा तोटा दे आणि परमार्थ कसाही करा फायदा दे. तुमचं काही असं नियम आहे का? काल्याच्या कीर्तन दिवशी असं काही नियम आहे का? साळुंकर फक्त ज्याच्या गळ्यात माळा आहे त्याला भंडारा खाऊ द्यायचा असं काही नियम? ज्याच्या गळ्यात माळा नाही त्याला खाऊ द्यायचा नाही असं काही नियम आहे का? यारे यारे कोणी असू द्या, माळकरी शब्द वापरला नाही. कसेही बाबा पण आमच्या धर्ममंडपात देवाचं चिंतन करा. आणि हा गोड पर्व काळावर आपण या ठिकाणी एकवटलेला आहोत, तो म्हणजे महाशिवरात्रीचा पर्व काळ. महाशिवरात्रीच्या दिवशी माणसाने चिंतन केलं पाहिजे, उपवास केला पाहिजे, भगवान परमात्म्याची भगवत भक्ती केली पाहिजे. याचं कारण असं आहे, तुम्ही नकळत देवाचं आजच्या दिवशी चिंतन करा तरी फळ प्राप्त होणार आहे. कारण पार्वती मातेने महादेवांना विचारलं, देवा या वर्षाचा असा कोणता दिवस आहे की त्या दिवशी तुमचे भगवान परमात्म्याचं तुमचं चिंतन केलं तर भक्ताला तुम्ही लवकर प्राप्त होणार असा दिवस कोणता आहे? तर महादेवाने पार्वतीला फार सुंदर उत्तर दिलं आणि सुंदर कथा सांगितली. महादेवाने पार्वतीला सांगितलं, जगदंबे अगं तो म्हणजे फाल्गुन महिन्यातली कृष्ण पक्षातली चतुर्दशीला तो शिवरात्र येते, ते म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी जो माझं चिंतन करतोय मी त्याला लवकर प्राप्त होतोय. उदाहरण चित्रभानू नावाचा शिकारी आहे, ऐकतायत ना? मध्ये मध्ये म्हणा आलो अजून तसं तुमचा वेळही चांगला आहे. आमच्याकडे तर असं 7चा 9चा टाइम नाही बाबा, आमच्याकडे 9 ते 11चा टाइम आहे. 11ला कीर्तन संपत तोपर्यंत लोक जावळे द्यायला लावतात. आपला 7 ते 9चा टाइम चांगला आहे, म्हणजे तो टाइम जेवणाचाही नाही आणि झोपायचाही नाही. फार गोड करू काढा आणि टाइमही आपला चांगला. चित्रभानू नावाचा शिकारी आहे आणि तो शिकारी एका सावकाराकडे त्याने पैसे घेतले, पण त्या सावकाराने तो शिकारी केलाय. ऐका, टाइमपास साठी नाही, शिकण्यासाठी कीर्तन असतं बघा. देवाचं चिंतन कसंही केलं तरी महादेवाची प्राप्ती त्या दिवसाला मिळते. सावकाराने त्याला बोलवलं, म्हणजे रे पैसे देत नाही, रडायला लागला शिकारी. अहो मी कुठेतरी शिकार करायला जातोय, कुठेतरी शिकार पकडतोय आणि तसा तो उदरनिर्वाह चालू आहे. दिवसभर त्या ठिकाणी बंदीखान्यामध्ये महादेवाच्या शक्तीपीठ मध्ये त्या ठिकाणी शिकारीला कोंडून दिलं सावकाराने. दिवसभर तो शिकारी तिथं पोटात अन्नाचा कमी पाण्याचा थेंब नाही, त्या शक्तीपीठामध्ये बंद आहे. संध्याकाळ झाली, संध्याकाळचे 5 वाजले, सावकाराला दया आली. सावकाराने त्या ठिकाणी शक्तीपीठ उडवलं आणि त्या शिकारीला बाहेर काढलं आणि सांगितलं, सांग आता पैसे कधी देते. शिकारी राहायला लागला, दादा जसे पैसे माझ्याकडे आले तुमचे पैसे परत द्यायला येतो. एवढं शिकारीने शब्द दिला, सावकाराने त्याला सोडून दिला. आता दिवसभर काय झालं? उपवास. दिवसभर उपवास झाला आणि तसंच आता त्याला टेन्शन पडणार झाली. आता संध्याकाळ, घरी कसं जावं, घरी आपले मुलं बाळवाट पडणार आहेत, त्यांना काहीतरी नेलं पाहिजे. तसाच तरी जंगलामध्ये शिकार करण्यासाठी गेला. संध्याकाळच्या 7 वाजता, संध्याकाळच्या 8 वाजले. मग काय करावं? खाली आपल्याला शिकार सापडणार नाही. मग एका तळ्याच्या काठावर एक वृक्ष होतं, त्या वृक्षावर जाऊन बसला. एखादा प्राणी त्या ठिकाणी तळ्यावर पाणी प्यायला येईल, जसा आला की त्याच्यावर आपण वार करावा आणि त्याचा प्राण घेतल्यानंतर आपल्याला शिकार मिळेल. त्या पक्षीने ज्या झाडावर चालला ते झाड होतं बेलाचं. योगायोग. आणि तर सांगू का, भूत परमार्थ करण्यापेक्षा योगायोग केलेला परमार्थ चांगला असतो. परिणाम तो झाडावर चालला 9 वाजले रात्री, सकाळपासून पोटात अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही आणि शिकार त्या पक्षीने त्या ठिकाणी बसलाय. आणि बसल्यानंतर एक एक त्या ठिकाणी बेलाचं पान तोडतोय आणि त्या झाडाच्या खाली टाकतोय. योगायोग त्या झाडाच्या खाली महादेवाची पिंड होती, पण त्या अगोदर सुक्या पानांमध्ये ती पिंड झाकली गेली होती. अंधार होतं, त्याला काही दिसलं नाही. एक एक पान तोडायचा, खाली टाकायचा, एक एक पान तोडायचा, खाली टाकायचा. बघा, मी रोज सांगतो कीर्तनात, देवाची भक्ती तुम्ही कशी करा ती देवाला प्राप्त होणार. न कळत केली तरी भक्ती आणि कळत केली तरी
बघ ते उदाहरण देऊ तुम्हाला, देतो बघा. ही वायर दिसते का तुम्हाला? वायर मागची कोटाची मंडळी, ही वायर दिसते. या वायरीचा एक नियम बरं का समजा, या वायरीचा एक नियम असा आहे, या वायरीवर जर तुम्ही मुद्दाम पाय दिला तर करंट लागेल आणि चुकून दिला तर गुदगुल्या पडतील. वायरीचा नियम, हिच्या तुम्ही कसाही पाहिजे काय लागणार? करंट लागणार. तसं देवाकडे जात असताना कोणत्याही दृष्टीने जा, देव तुमचा स्वीकारच करणार. एक एक बेलाचं पान तोडतोय खाली टाकतोय, एक एक बेलाचं पान तोडतोय खाली टाकतोय. परिणाम 1000 पाणी तरी काही महादेवावर पडले. आणि योगायोग रात्री 10-11 वाजता एक हरण आले, गर्भवती हरण आहे, आणि त्याला आनंद वाटला. पाण्याचा भुरभुर आवाज आला, धनुष्याला बांधवलं, आता आपल्याला शिकार मिळेल. तेवढ्या त्या हरणीचं लक्ष त्या शिकारीकडे गेलं आणि हरणाच्या डोळ्यामध्ये मंद मंद अश्रू पडले. आणि हरणाला विचारलं, आता तू मरणार आहे? हरण म्हणायला की शिकायचं दाई का, मी मरायला तयार, माझं तू म्हणते, पण मी गर्भवती आहे. तुम्ही जर मला मारलं तर 2 जीवांच्या हत्या तुमच्याकडनं घडणार आहे. एक काम करा, मी मरायला तयार आहे, मी इथं मरायला येईल, फक्त माझ्या बाळाला मला जन्माला घालू द्या. त्याला जन्माला घातल्यानंतर त्याला सृष्टी दाखवण्यासाठी मी त्याकडे सोडून देईल आणि मी तुमच्यासाठी मरायला यायला तयार आहे. परिणाम बेलपत्र टाकण्याचा परिणाम कुठेतरी सद्बुद्धी प्राप्त झाली आणि खरंच हो शब्द देतो तुला मरायला येणार. सोडून दिला, पहिले हरण सोडली, पुन्हा बसला, पुन्हा एक एक पान तोडतोय, महादेवाच्या पिंडीवर टाकतोय. पुन्हा कधी कधी 12-12:30 झाले, पोटात अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. तेवढ्या दुसरं हरण आलं आणि दुसरा हरण आला, वा आला, पुन्हा धनुष्याला बांध लावला. तेवढ्या त्या हरण रगडायला लागलं. शिकारी त्याला थांबा, मी माझ्या पतीच्या शोधात जाते, माझा पती मला मिळाला नाही. माझा पती जसं मला मिळाला की त्यांचं त्या ठिकाणी दर्शन घेतलं की पुन्हा मी तुमच्या जवळ यायला तयार आहे, मरायला तयार आहे. पुन्हा शिकारी म्हणायला लागला, झालं काय, पहिलं हरण सोडून दिलं, घरी मुलं बाळ वाटतात, ठीक आहे चला दुसरं हरण सोडून द्यायचं, काय हरकत नाही, नक्की येणार ना मरायला, नक्की येते मरायला. दुसरे हरण सोडून दिलं. 2 वाजले रात्रीचे 2 वाजले आणि आता हरणाचा कडप झाला. 2-3 हरणाचे पिलू आजूबाजू हरण मध्ये चालते, पाण्यावर आले. वा आनंद वाटला शिकाऱ्याला. अरे आता 1 नाही 2 नाही 4-5 हरण आहे. अरे वा किती आनंदाचा दिवस आहे. पुन्हा धनुष्याला बाण लावला आणि हरणाला मारणार, तोपर्यंत हरणाकडे लक्ष गेलं आणि हरणाचं शिकारीकडे लक्ष गेलं. तर ते हरण करायला लागलं. शिकारी दादा, अहो शिकारी दादा मला मारा, माझं दुमत नाही, माझ्या लहान बालकांना मारू नका हो, मी यांना त्यांच्या वडिलांच्या ताब्यात देऊन येते, मग मी मरायला येते. आता अंतःकरणात ममत्व जागृत झाला आहे की नाही महिला मंडळ. पोरगा दुसऱ्याचा असू द्या किंवा दुश्मनाचा असू द्या, पोरगा जर तरी कधी गलीतून जात असेल, दुश्मनाचा पोरगा असू द्या, ऐकतायत ना तुम्ही, पोरगा दुश्मनाचा असू द्या, गलीतून जाता जाता जर खाली पडला, तुम्ही पडू दे ना, झोपलात का? दुश्मनाचा असू द्या, सहज अंतःकरणात ममत्व जागृत झालं. आता सद्भावना अंतःकरणात निर्माण झालेली होती आणि परिणाम झालं काय, ममत्व जागृत झाला, काही हरकत नाही. काय केलं मुला बाळांनी? आता तो म्हणायला लागला, म्हणे अरे पहिली हरण सोडली गर्भवती होती, दुसरी सोडली तिचा पती विलंबाती लागली, दूर गेलेला होता, तिला सोडून दिलाय. आता तू तुझ्या मुलं बाळांचा, माझी मुलं बाळ घरी वाट पाहत आहे, अरे दे ना सोडून शिकार, त्याला माफी मागते तेवढी. परिणाम येणार का? पण तुम्ही मरायला तयार आहे, या मुला बाळांना सोडते, लगेच येते मरायला. परिणाम आहे काय? ती हरण निघून गेली. 3 वाजले, 4 वाजले, रात्रभर पुन्हा तेच का. कनेक्टिव्हिटी टुकून ठेवा. कोणतं काम? एवढ्या लक्षाला करा, पाला तोडायचं आणि खाली टाकायचं टाईपास मध्ये. सकाळचे 6 वाजले, 6 आणि तिघही हरण तिथं पोहोचली. पहिली गर्भवती, दुसरी आणि तिसरी. शिकारी दादा, आम्ही आता मरायला तयार आहे. एक मध्ये मला बाळाला जन्माला घालून आले, दुसरी मध्ये मी माझ्या पतीला भेटून आले आणि तिसरी मध्ये मी माझ्या मुलाबाळाची विल्हेवाट लावून आली आहे. मारा का मी मरायला तयार आहे. त्यांचा नम्रपणा, त्यांची सद्भावना पाहून अंतःकरणात भावना जागृत झाली आणि आता शिवरात्रीचा पर्व काळ निघून गेला आणि परिणाम सकाळचे 6 वाजले. आता त्याच्या डोळ्यात पाणी आलं. अरे अरे किती नम्रपणा आहे, किती सुज्ञपणा आहे, किती सहकार्य त्यांचा आहे बघा. मरायला इथपर्यंत आले, आता धनुष्यच खाली ठेवून दिला आहे. परिणाम उपवास घडल्यामुळे, देवाचं त्या ठिकाणी बेलपत्राची भक्ती घडल्यामुळे तिथे त्याला महादेवाची प्राप्ती झाली आणि महादेवाची प्राप्ती झाल्यानंतर त्या महादेवाने शिकाऱ्याचाही उद्धार केला आणि त्या हरणांचाही उद्धार केला. याचा अर्थ असा आहे, आजच्या दिवशी माणसाकडनं नकळत जरी भक्ती झाली तरी महादेवाची प्राप्ती होते.
आणि होऊन भक्ती केली तरी महादेवाची प्राप्ती होते. कोणत्याही प्रकारच्या शिकाऱ्याच्या मनात कोणत्याही प्रकारचा भाव नसताना एक एक बेलपत्र टाकायचं, महादेवाच्या पिंडीवर एक एक बेलपत्र टाकायचंय. आणि पार्वती तू म्हणते ना तो दिवस म्हणजे कोणता आहे, तर सारूळकर तो दिवस म्हणजे आजचा महाशिवरात्रीचा दिवस आहे. अशा या महाशिवरात्रीच्या पर्वकाळाच्या दिवशी ज्याने माझं चिंतन केलं त्याला मी काय करतो, त्याला मी तारून नेतो. एवढा स्वभाव जर कोणाचा चांगला असेल, एवढा स्वभाव जर कोणाचा बळवत असेल तर तो म्हणजे महादेवांचा आहे. याचंच वर्णन तुका नाथ महाराजांच्या अशा महादेवाचा स्वभावाचं वर्णन करता. शिव, आता पहिला शब्द कोणता? शिव. ऐका, या शिव या शब्दाचे चार अर्थ आहेत. पहिला आहे शिव या शब्दाचा अर्थ जर पहिला झाला तर शिव म्हणजे स्पर्श करणे. काय पहिला अर्थ शिव म्हणजे स्पर्श करणे. दुसरा अर्थ आहे शिव म्हणजे दोन गोष्टींना जुळवणी करणे, त्याला म्हणतात काय? शिवणे. त्याचा तिसरा अर्थ आहे शिव म्हणजे बाउंड्री, नाशिक ती शिवपूर पर्यंत पर्यंत शिव म्हणजे बाउंड्री. चौथा अर्थ आहे शिव म्हणजे परब्रह्म. महाराज आणि भोळवाट या शब्दाचा अर्थ, भोळा म्हणजे चांगला का वाईट. आपल्या दृष्टीने भोळा म्हणजे कोण? ज्याला काहीच कळत नाही तो भोळा. म्हणजे देव तसा आहे, देव भोळा नाही. ऐका, देव भोळवत नाहीये. नाथ महाराज वर्णन करतात महादेवाचं. ऐका, आता नाथ महाराज आहेत वैष्णव आणि वर्णन कोणाचं चालू आहे? महादेवाचं. जगाच्या पाठीवर 5 भक्त सांगितले. पहिला वैष्णव, दुसरा शैव, तिसरा सौर्य, चौथा गणपत्य आणि 5वा शाक्तभक्त. त्यापैकी नाथ महाराज आहेत वैष्णव आणि वर्णन कोणाचं चालू आहे? महादेवाचं. ऐका, भेदभाव आपल्यामध्ये, भेदभाव त्यांच्यामध्ये, भांडणी कार्यकर्त्यांमध्ये, नेत्यांमध्ये नाही. जागेत भांडणी कार्यकर्त्यांमध्ये, नेत्यांमध्ये भांडण नाही. आपण इथं भांडण करतो, महाराज मी वैष्णव आहे, मी उभा गंध लावेल. एक म्हणतो मी शैव आहे, महादेवाचा भक्त करणार, मी 8वा गंध लावेल. ही भांडण आपली इथं पण तिथं काय सांगतो तुम्हाला. भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. राम बुद्धी
या पिंडाची स्थापना करणारे प्रभू रामचंद्र. आणि जेव्हा महादेवाने हलाल नावाचं विष धारण केले समुद्र मंथन घातलं, तेव्हा विष्णूचं चिंतन करणारे कोणी? महादेव. महादेव सुद्धा वैष्णवच आहे. पंढरपूरची वारी करणारा पहिलं जर कोण असेल तर ते म्हणजे महादेव. कोण? महादेवाने पहिली वारी केलेली आहे. आणि महाराज जर तुम्ही पंढरपुराला गेला तर महादेवाला चक्रवर्ती का म्हणता सांगू का? चक्रधर आहे महाविष्णू, ज्याने सुदर्शन चक्र धारण केलेलं आहे, किंवा अख्खं जगाचं चक्र जो धारण करतो तो म्हणजे चक्रधर. असा चक्रधराने महादेवाला डोक्यावर धारण केलेलं आहे. तुम्ही जर पांडुरंगाला अभिषेक करत असताना जर पाहिलं, जर देवाच्या डोक्याचा मुकुट काढला सारूकर, तर भगवान पांडुरंग परमात्म्याच्या डोक्यावर महादेवाची पिंड आहे. त्या चक्रधराने ज्या महादेवाला डोक्यावर धारण केलेला आहे त्याला म्हणतात चक्रवर्ती. असा तो महादेव चक्रवर्ती आहे. आणि गोडा आहे. गोडा आहे म्हणजे साधा आहे असा याचा अर्थ काय सुद्धा? भक्ती करणाऱ्यालाही देतो आणि नकळत भक्ती करणाऱ्याला सुद्धा थोडं मागितलं तर भरपूर देतो. भक्ती करणारा कशी भक्ती करतो ते पाहत नाही. महादेवाचं मंदिर होतं, महादेवाच्या मंदिरात कोणी नव्हतं, दरवाजा उघडा होता. आणि चोरी करणारा चोर भक्त, ऐका शब्द ऐका, चोरी करणारा चोर भक्त, ऐकताय? चोरी करणारा चोर भक्त. पुन्हा ऐका, वरपांग भक्ती करणारा माणूस आतून चांगलाच आहे का शंका आहे. पंढरपूरच्या वारीमध्ये जर तुम्ही गेला तर भरपूर माळा घालणारा, मोठा गंध लावणारा, पांढरशुभ्र कपडे घालणारा वारकरीच असेल का शंका आहे, तो चोरही असू शकतो. मग तो चोर भक्त महादेवाच्या मंदिरात आला आणि परिणाम पहिला दरवाजा उघडा, धावत धावत आला, महादेवाला आला, महादेवाला दंडवत घातलाय आणि वरती पाहिला तर महाराज चांगल्या धातूचा एवढा भला मोठा घंटा त्याला दिसला. चोर होता पण उंचीचा नव्हता समाधान बाबा. चोर म्हणजे झेंगा होता. तो काढायला गेला पण त्याला काढता येणार. परिणाम तरी काय केलं माहिती का? स्वार्थ मनात आला तर तिथं देव सुद्धा माणसाला दिसत नाही, आहे की नाही? कधीतरी आपण कीर्तन संपलं की चप्पल चोरताना कधी विचार करतो का आपण कीर्तनाला करतो का? अजिबात ना. 2 तासाचं कीर्तन आपल्या डोक्यात राहत नाही. तिसरी चांगली उपाय केलं म्हणजे वाईट काम करत असताना देव समोर येत नाही माणसाच्या. तरी महादेव समोर असताना घंटा कसा काढायचा? राजाने उभा महादेवाच्या पिंडीवर, महादेवाच्या पिंडीवर उभा राहिला आणि घंटा काढला. महादेव त्याला प्राप्त झाला. पार्वती म्हणायला लागली काय देवाची चुकीचं आहे, चिंतन करण्याला प्राप्त झालं ती गोष्ट बरोबर आहे. आपण तुमच्या अंगावर उभा राहतोय आणि तो तुम्हाला तरी काही घंटा काढतो, चोरी करण्यासाठी उभा राहिलेला आहे. महादेव हसायला लागलाय. महादेव म्हणायला लागला ही पार्वती, अगं आजपर्यंत मला फक्त हात अर्पण करणारी भक्त पाहिली होती. रावणाने फक्त मला तरी कधी शिरकमर पाहिलं होतं, पण जगाचा मला असा भक्त आहे त्याने पूर्ण शरीरच वाहून दिला असा भक्त मला कुठं सापडणार नाही. एवढा भोळा देव जर कोणता असेल तर ते महादेव. मला खरंच सांगा जगातला आपल्याला महादेव का आवडतो? कमी दामात भरपूर देतो तो देव असेल कोणता तर महादेव. एक लोटा जल नाही का तुझ्याकडे जात का? नाही जाता का? वा रोज जाता ना? गेलं पाहिजे. आपण रोज महादेवाच्या पिंडीवर पाणी टाकायला जातो समाधान बाबा. पण असा जगातला एकही माणूस नाही की महाराज मी रोज महादेवाच्या पिंडीवर पाणी टाकायला जातो, पण महाराज मी फक्त भक्ती म्हणून जातो, महादेवाकडनं काही मागायचं नाही. असा अजून महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्रातला एकही माणूस महादेवाच्या पिंडीवर पाणी टाकायला जात नाही. काही ना काही अपेक्षा आहेच. नाही तुम्ही कबूल कर, मी सांगतो तुम्हाला कोणत्या अपेक्षा तुम्हाला ते ऍक्सेप्ट करावं लागतं. ऐकताय? लग्नाच्या वयात आलेल्या तरुण मुली महादेवाच्या पिंडीवर पाणी टाकायला जातात. मला सांगा खरंच का जातात? वा अंदाज बरोबर आहे. येणारा पती, येणारा नवर मला चांगला मिळवा आहे की जे आहे ते कबूल करावं लागेल. बरोबर आहे की? लग्नाच्या वयात आलेल्या तरुण मुलं महादेवाच्या पिंडीवर पाणी टाकायला जातात. सारूकर का जातात? जशी बेटी तशी. देवा यंदा तरी होऊ दे. चालूच लग्न झालेल्या सुना सासरी नांदायला येतात, तांब्या घेतात, महादेवाच्या पिंडीवर पाणी टाकायला जातात. खरंच सांगा का जातात? ते महादेवासमोर बसतात आणि महादेवाला सांगतात देवा झालं पण जसा आहे तसा निमून राहू दे. नवरदेव नवीन लग्न झालेली मुलं महादेवाच्या पिंडीवर पाणी टाकायला जातात. देवा नवीन संसार सुरळीत चालू आहे
म्हातारा आणि म्हातारी पण टाकायला जातात. याचा अर्थ काय सांगू का? म्हातारा आणि म्हातारी पण टाकायला जातात. देवा उर्वरित आयुष्य चांगलं जाऊ दे. म्हणजे महाराज त्या देवालाही माहिती आहे मागायला आले संसारासाठी, तरी संसाराच्या मागण्या सुद्धा पूर्ण करून देतो. एवढा जगा का भोळा देव जर कोणता असेल तर तो फक्त महादेव. भोळा चक्रवर्ती आणि त्याचे पाय माझे चित्ते. चित्तात धारण केलं पाहिजे. कारण परमार्थामध्ये सर्वात मोठं सर्वात प्राधान्य दिलं जातं ते म्हणजे चित्ताला. शरीराला प्राधान्य नाही, चित्ताला प्राधान्य आहे. काही ठिकाणी संसारात शरीराला प्राधान्य, चित्ताला प्राधान्य नाही. पण परमार्थामध्ये चित्त पाहिजे. चित्त काही लोकांचं उलट असतं. काही पंढरपुराला शरीराने जातात पण चित्ताने नाही. काही पंढरपुराला शरीराने जात नाही पण चित्ताने असतात. एखादा पंढरपुराला गेला आणि गेल्यानंतर त्याच्या पत्नीला वाटतंय आता कुठपर्यंत असेल, आता नामदेव महाराज पाहिजे जवळ असतील, आता चतुर्भागेचं स्नान केलं असेल, आता दर्शनबारीमध्ये लागले असतील, आता देवाच्या लाईनमध्ये असतील, पांडुरंगाचा जप चालू असेल. कोणाचं चित्त आहे? घरी असणारी पत्नी. पत्नीचं शरीर घरी पण चित्त पंढरपुरात. आणि पंढरपुरात गेलेला तिकडनं फोन लावतो, घरात कसं काय चालली, पाऊस पडला की नाही, पिकं पाणी कसं काय, तू गेलास कशा? शरीराने गेला पण चित्ताने नाही. आणि चित्त नसेल तर काय कामायचं? चित्त नाही ना तरी ते शंका आहे. आता तुम्ही इथं सर्व कीर्तनाला बसले, सर्व चित्ताने आहेत असं नाही. काही चित्त दुसरं चालू असेल. घराला कुलूप लावलं पण ते काही ओढून पाहिलं नाही. 8:30 झाले, महाराज लवकर आवडत नाही, फराळाची वेळ झाली, भुका लागले नाही का? चित्त महत्वाचं आहे परमार्थात. आणि चित्त धारण करत असताना देवाला तुमच्याकडनं काही अपेक्षा नाही, फक्त त्याचे पाय माझे चित्ते. आपल्या चित्तात देवाचे पाय. पाय म्हणजे याचा अर्थ काय? देवाचं स्वरूप अंतःकरणात धारण करा, त्याचा परिणाम. म्हणजे समजा चित्तात जर देवाचे पाय राहिले तर आपल्यावर आलेलं विघ्न सुद्धा देव त्या ठिकाणी ग्रहण करतो, देव प्राशन करतो. थोडक्यात स्पर्श करतो बघा. राधे मातेला रुक्मिणी मातेने गरम दूध पाजलंय, ऐकताय ना? गरम दूध पाजलंय. आणि गरम दूध पाजल्यानंतर द्वेषात्मक दृष्टीने ते गरम दूध पाजलंय. राधेच्या अंतःकरणात देवाचं चिंतन चालू होत आहे, देवाचं चिंतन अंतःकरणात धारण केलेलं होत आहे. परिणाम दूध आनंदाने प्राशन केलं आणि त्याचा परिणाम ऐका, भगवान परमात्मा घरी आले, शयनवर त्या ठिकाणी झोपले आणि रुक्मिणी मातेने त्याला हाताला हात लावला, फोड आली. देवा चरणाला फोड आली कुठून? काय केलं? कुठे गेलो होता तुम्ही? रुक्मिणी आज काय केलं तू दुपारी? काय नाही, काहीतरी पात्र धरलंय तुझ्याकडनं, माझ्या कोणत्या तरी भक्ताला तू त्रास दिलाय. जेव्हा तुम्हाला कसं करा, खरं सांगा, तूच कोण सांग, काय केलं तू? चुकलं देवा माझ्याकडे, केलं काय? म्हणजे मी राधे आपल्या गलीतून जात असताना द्वेषात्मक अंतःकरणात बुद्धी निर्माण झाली आणि घडूनही ते माझ्याकडनं करा, तर केलं काय? म्हणजे मी गरम दूध राधेला पाजलं. पण देवा मी गरम दूध राधेला पाजलं, तुमच्या चरणाला पुढं कशी आली? तेव्हा माझं चिंतन राधेच्या मनात होतं, राधेच्या चित्तात होतं, माझे चरण तिच्या चित्तात होते. तर गरम दूधचा स्पर्श, गरम दुधाचा परिणाम राधेच्या शरीरावर तर माझ्या पायावर झाला. एवढी भावना, एवढं चित्तात निष्ठा असेल तर निश्चित देव तुमच्यावर कृपा करेल. त्याचे पाय माझे चित्ती. बरं महाराज, त्या देवाचं चिंतन करण्याचा फायदा काय? तो फायदा मला दुसऱ्याचा Wow!
ते प्रोटोकॉल काही नाही जमलं तुम्हाला सावकार फक्त देवाचं चिंतन करा. आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवसात नियमावली अशी नामाचं वर्णन केलं पाहिजे माणसाने. पहिल्या दिवसात हे कीर्तन करा आणि नामाचं महत्व. नाम कसं आहे सरळ आहे सोपं आहे चांगलं आहे मंगल आहे. माझी शब्द नाही माऊली म्हणतात बघा सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामादी श्री विठ्ठलाचे नामादी. भगवान कीर्तन सरळ सोपं आहे. पण मला सांगा ना सारूकर देवाचं चिंतन करायला काय लागतं मला सांगा. देवाचं चिंतन करायला असं काही आहे का तुम्ही नाशिक पर्यंत परत तिथं परत असं काही आहे का काही चौबे सोनी बरं चिंतन करायला असं काही जड वजन दगड बिगड डोक्यावर घ्यायचं असं काही आहे का. बरं चिंतन करायला काम धंदा सोडा असं काही नाही. कामामध्ये चिंतन करायला काही लागत नाही. बरं मला सांगा शरीराचा कोणता अवयव लागतो. लागतं फक्त तोंड. हात लागत नाही पाय नाही डोळे नाही काही लागत नाही लागतं फक्त तोंड. मेलं आपल्या शरीराचे सर्व अवयव व्यस्त आहेत रिकाम फक्त काही ताण घेऊ नका फराळ घेऊन जा मस्त फक्त रिकाम तोंड. बाकी सर्व अवयव असतात. सोपं सांगतो बघा किचन मध्ये तुम्ही काम करता. किचन मध्ये कोणती वस्तू कुठे ठेवलेली आहे जर आणायची असेल तर चालायचं काम कोण करते बरोबर पाय काम करताय. चपाती किंवा भाकरी टाकायची असते कोण काम करते हात काम करतात. कोणती वस्तू किचन मध्ये कुठे ठेवलेली आहे पाहायचं काम. कुकरच्या किती शिट्या झाल्या ऐकायचं काम. भाजी चांगली झाली की वाईट झाली सुगंध घेण्याचं काम. एक तर रिकाम आहे तोंड म्हणजे तोंड रिकाम आहे त्याला रिकाम ठेवू नका. एक काम करा स्वयंपाक करता तुम्ही स्वयंपाक करता करता एक काम करा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय. या गोड पर्वतावर या मंडपात आपण आलेला आहोत एवढं वाक्य घरी नामाचं कीर्तनाचं सफल आहे. जर महिलांना तुम्ही चिंतन करता करता देवाचं चिंतन करता करता स्वयंपाक केला तुमचा पती कसाही असू दे किंवा कसाही असू दे पती कसाही असू द्या किंवा कसंही असू द्या तो जागेवर आल्याशिवाय राहणार नाही. पण तुमचं एक चुकतं आहे तुम्ही किचन मध्ये असता स्वयंपाक चालू असतं समोर टीव्ही असते आणि चिंतन करता करता स्वयंपाक नाही. एखादं पिक्चरचं गाणं हरपल तेरी गा जर तुम्ही गाणं म्हणता म्हणता चिंतन केलं गिऱ्हाईक संध्याकाळी तुमच्या हातात आहे. मला चिंतन करा मला एक सांगा ना काही नाही चिंतन करायला. पण माणूस चिंतन परमार्थ आणि संसार या दोन गोष्टी आपल्या डोळ्यासमोर आहेत. माणूस परमार्थाचा विचार करण्यात अगोदर संसाराचा विचार करतो. कसा करतो इथं मंडपात सुद्धा तुमच्या तोंडातून मी बोलून घेतो तुम्ही तुमच्या तोंडातून कबूल करणार. परमार्थाच्या अगोदर संसाराचा विचार कसा करतो पटवू देतो बघा. तुमच्या सारूळ मध्ये असं सत्याच्या चौकात जर एखादा तुम्हाला देवाचं चिंतन द्यायला आला घ्या सारूळकर देवाचं चिंतन फुकट घ्या आणि त्याच्यासोबत जर साडी विकणार आला तुम्ही कोणाकडे जाणार पहिल्यांदा. वा काही अंदाज बरं तुम्ही साड्या द्या पण इथं त्याला वाढवा पण जे आहेत या गप्पानी गप्पा प्रमाणे प्रमाण म्हणजे कबीर महाराजांनी डोक्यावर चिंतन घेतलंय ऐका. आणि अशा सत्याच्या चौकात आले आणि सारूळकर मंडळी नारोळी देतात कबीर महाराज ऐका सारूळकर अरे चिंतन द्यायला आलं तुम्हाला कोणीतरी चिंतन घ्या. काही शब्द काय म्हणतात कबीर महाराज बघा राम नाम के हीरे मोती राम नाम के हीरे मोती मेरी गराव गली गली ले लो ये कोई नाम का प्यारा शोर कबीर महाराज लोकांनी उत्तर दिलं कबीर महाराजांना तुमचं चिंतन तुमच्याकडे राहू द्या गरज नाही तुमच्या चिंतनाची का पैसा आहे आमच्याकडे स्वरूप आहे आमच्याकडे. एवढा असताना तुमच्या चिंतनाची गरज नाही. हसायला लागले कबीर महाराज सारूळकर भरपूर पैसा आहे तुमच्याकडे रूप चांगलं आहे पण नाही चिंतन केलं तर फायदा नाही तोटा काय. माया के दीवानो सुन लो एक दिन ऐसा आएगा धन दौलत और माल खजाना यही पड़ा रह जाएगा. चिंतनापलीकडे सोबत काही नाही. धन दौलत किती असतं तुमच्याकडे आणि आमच्या गावात घडली घटना राहू द्या. ती आता योजना आली ना महिला कोणती योजना तुमची आहे का आहे का बरं वाटलं तुमचा जरा फ्रेश दिसला आहे का तुम्ही श्रीमंत आहे सध्या गरज नाही कोणाची पैसे संपले पुस्तक पुसलं चला ना. आणि ती योजना आली ऐका लाडकी बहीण योजना आली आणि आमच्या गावाला एका म्हातारीला कळालं की मी 60 वर्षाची पूर्ण व्हायला 2-3 महिने बाकी
आणि बिचाऱ्या महिलांची बऱ्याच महिलांची अशी फसवणूक झाली. अर्ध तिकीट आलं तेव्हा काहींनी 45 75 केलं. आता लाडकी बहीण आली आणि पुन्हा 75च. नेमकं झालं काय, त्या म्हातारीला 60 वर्षाचं पूर्ण व्हायला 2-3 महिने बाकी. परिणाम आहे का, आणि तिला कळालं की मी स्कीम मध्ये बसते. काठी टेकत सायबर कॅफेवर गेली. सायबर कॅफेवर गेल्यानंतर फॉर्म भरला, 2 दिवस उभी राहिली नाही मध्ये. पुन्हा फॉर्म भरला, फॉर्म ऍक्टिव्हेट झाला आणि पहिला हप्ता पडला. कितीचा पडला पहिला? जोरात वा, जसं काम करायला गेले. पहिला हप्ता पडला आणि पहिला हप्ता पर्यंत म्हातारीला कुठेतरी कानपूर कळलं. आता मला खरं सांगा पुरुष म्हणून, आपली जर कोणती योजना आली ना तर आपल्या गावात गाडी फिरवावी लागते. PM किसान योजना असेल, कोणती ना कोणती योजना असेल. पण अशी का महाराष्ट्रात गाडी फिरली नाही राहू जरा कोणती सांगा. एका महिला मंडळ मुख्यमंत्री साहेबांनी तुमचा लाडकी बहिणीचा पहिला हप्ता बँकेत टाकलेला तरी सर्वांनी नाशिकला जावे ना हप्ता काढून आणावा असं काही करायचं काम नाही फिरवायचं. एकाच बाईला माहिती पडते. वरदान दिलंय तुम्हाला. म्हातारीला कुठतरी कळालं की पहिला हप्ता बँकेत पण आमचं 25,000 लोकसंख्या एकच सेंट्रल बँकेत. म्हातारी काठी टेकत लाईनमध्ये उभी राहिली. 2 दिवस लाईन नंबर लागला. तिसऱ्या दिवशी 3 वाजता नंबर लागला ना. तू म्हणायचं मी राहतो ना लाईन, अजिबात नाही. तुझ्यावर माझा भरोसा. मी स्वतः 2 दिवस म्हातारी उन्हात उभी राहिली. तिसऱ्या दिवशी 3 वाजता नंबर लागला. परिणाम पोटात अन्नाचा कणी पाण्याचा थेंब नाही. कोणीतरी स्लिप भरून दिली 1500 रुपयाची आणि 3 वाजता तिसऱ्या दिवशी नंबर लागला. कॅशियरच्या हातात दिले पैसे. कॅशियरने घेतले 1500 रुपये. अजून पैसे कॅशियरच्या हातात. तेवढ्यात उन्हात अन्नात उभी होती. पोटात अन्नाचा कणी पाण्याचा थेंब नाही. घामाघूम शरीर झालं. पैसे अजून कॅशियरच्या हातात आहे. तेवढ्यात अटेकाला देतच मिळली. धन दौलत और मालक जाना यही पड़ा रह जाएगा. सुंदर काया मिट्टी होगी. काया नहीं, सुंदर काया मिट्टी होगी. चर्चा होगी गली गली. ले लो रे कोई नाम का प्यारा. शोर मचा गली गली. माय बाप, मिथ्या गोष्टीचा स्वीकार करू नका. सत्य गोष्टीचा स्वीकार करा. आणि सत्य गोष्टी जर जगाच्या पाठीवर काय सांगते, देवा पलीकडे काही नाही. सत्य तू विठ्ठला. देव सत्य, देवाचं चिंतन सत्य. देवाचं चिंतन करा आणि जर केलं तर त्याचा फायदा. त्यानंबादी काम क्रोध षडविकारामध्ये मुख्य जर कोण असेल तर पहिलं काम आणि दुसरं म्हणजे क्रोध. तसे भरपूर आहेत. लोभ आहे, मस्त आहे, दंभ, अहंकार एवढे आहेत महाराज. पण क्रोध जर बाजू द्यायचा नसेल, क्रोध असतो माणसाला. प्रत्येकाला क्रोध असतोय. कोणाला क्रोध नाही? आम्हाला सुद्धा क्रोध. तुम्ही तर बसणाऱ्यांपैकी शिवी देऊन पाबरा मला काय एवढं दगड. क्रोध प्रत्येकाला आहे. क्रोधी असं जगाच्या पाठीवर माणूस नाही. काम प्रत्येकाला आहे. लोभ प्रत्येकाला आहे. लोभ कोणा नाही. लोभ अरे बस मध्ये बसलो कोणाचा 1 रुपया दिसू तरी पाहिजे. लोभ समजा आता इथं जर लक्ष्मी मातेने कृपा केली तुमच्यावर, महाशिवरात्रीचा पर्व गाडी गोड चिंतन करताय आणि इथं जर आता पैशांचा पाऊस चालू केला, हिरव्या नोटा गुलाबी नोटा लक्ष्मी माते काय करणार? जागेत समाधान पाहतो. तुम्ही कीर्तन ऐकणार की नाही ऐकणार ते जाऊ द्या, पण मी कीर्तन करेन. मी तुम्हाला पहिले बसू देईल. पहिले माझे डीजेचे आवडेल. नियमावली पद्धत आहे. लोभ कधी माणसाकडनं सुटत नाही. क्रोध कधी माणसाकडनं सुटत नाही. काम कधी माणसाकडनं सुटत नाही. पण सोडायचं असेल तर एक काम करा, तयानं बाजे क्रोध काम. कधी अगोदर वाचे वदता शिवनाम. म्हणून आतापर्यंत कोणाला त्रास दिला नाही, पण आता दिला असं नाही. पण पुरुष मंडळी सगळ्यांना हात वरती करा. फक्त पुरुष मंडळी. तुम्हाला 50% आरक्षण बसवाल्यांसारखं. पुरुष मंडळी सर्व आजूच्या बाजूच्या ओट्यावरची बाल्कनी सर. तुम्हाला जाणीव करून देऊ का सावरकर अशा आत्महत्या करायला लागते? जाणीव करून देतो. आली सीझन चालू आहे असं आचरण मास्तर चिंतन करायचं. तुम्ही विडोबा
हात वरती करायला किती वेळा सांगितलं मी आजच्या दिवशी सांगितलं होतं. तुम्हा लोकांची एक मानसिकता आहे, महाराज 2 कान दिलेले एकाने ऐकायचं. आज पहिला दिवस आहे, आज नामाचं महत्व सांगायचं असतं आणि आज चिंतन करायचं आहे. पण तुम्हा लोकांची एक टेंडन्सी, तुम्ही कीर्तन झालं की कीर्तनकाराचा पाया पडायला येतात. काय येतात समोर सांगू का? तुम्ही कीर्तनकाराचा पाया पडतात आणि मनातला मनात विचार करतात, महाराज 1.5-2 तासापासून तुम्ही आट्टासाने तळमळीने काकुडीने जे आम्हाला सांगितलं ते तुमच्या चरणावर समर्पित. तुमचं तुम्हाला अंदाज बरोबर आहे. वैयक्तिक नाही, आज महाशिवरात्रीचा पर्व काय महिला मंडळ तुम्ही बहुसंख्येने उपस्थित आहात. मी पुढे म्हणतो माझ्या पाठीमागे म्हणा मस्त का जोरात आला पाहिजे आवाज. कोणी झोपला असेल त्याला हात मारा, महाराज जीवना वाटत आहे आज उपास टेन्शन सावधा मस्त जोरात आला पाहिजे आवाज. पहिली माझी भूमिका पांडुरंगाला माईना, लग्नातील आणि दुसऱ्या एवढा आवाज करा, एवढा जसं पांडुरंगा घरात येतो तेवढा जोरात. पांडुरंगाला माईन मी पंढरीला जाईल, दुसरी उभी गाईल ज्ञानोबाला माईन, आणि ज्ञानोबाला माईन मी आनंदीला जाईल. क्या बात. तिसरी उभी गाईल पतिराजाला माईन, आणि पतिराजाला माईन मी नाही का तुमच्याकडे आमच्याकडे आहे खायचं शब्द गरण फक्त डोक्यावर चालायचे. महिला मंडळ अतिशय स्तुत्य काय तुम्ही केलं. जरी तुमचा आवाज थोडा असेल आमच्या पुरुष मंडळ टाकू ना पहा जोरात आला पाहिजे. हे नमः शिवाय ओ नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, तुम्ही जगू बी देणार एक चान्स मागची करा प्रयत्न पडू देऊ नका. नमः शिवाय ओ नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, दोघं पक्षाकडे नसं लक्षात आलं आपण ते निवडून घेणार नाही. आपण एक कंपुरी युती कुठून सर्वांनी हात वरती करायचे. तुमचं आरक्षण घ्यायचं. वा वा महाराज भाग्यवान आहात. विश्वनाथ गुरु निवृत्तीनाथांच्या कुशीत आपला जन्म आहे, त्र्यंबकेश्वरच्या कुशीत आपला जन्म आहे. सर्वांनी हात वा. आमचा सारूड गाव एवढा लहान आहे महाराज, पण एवढ्या ताटात आम्ही महाशिवरात्रीचा पर्व करायला यत्न करतोय. सर्वांनी चिंतन करायचं आहे. तो बोलणार नाही त्याला बाजूवाल्याची शपथ. निवृत्तीनाथांचं चिंतन करायचं, कारण निवृत्तीनाथांचा अवतार म्हणजे कोणाचा सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती. आज गोड पर्व काय सर्वांनी जोराने निवृत्ती राया, निवृत्ती राया, भगवान भोलेनाथ जर वरून पाहत असेल माझं सारू काय एवढं गोड चिंतन करताय
बोलता बोलता नऊकडे कुठं काढा गेला आपल्याला समजलं नाही. येता उगा धावत्या वेळामध्ये 2 चरणाचा भाव होता. पण पहिला किती चरण? 2 चरण. उर्वरित 2 चरण जे येईल ते कॉर्कडे मी पुन्हा येईल, बाकी दुसरीकडे नेऊ नका. आज आपल्या या कीर्तनाला ज्यांची उपस्थिती लाभली आहे, खरं तर राहून आमच्या खानदेशात बरेच राजकारणी मंडळी परमार्थाकडे पाहत. भाग्यवान आहात, आपला परिसर म्हणजे राजकारणातही पारंगत असणारे आणि आध्यात्मिक या क्षेत्रातही पारंगत असणारे आदरणीय वंदनीय ज्यांचं पारमार्थ या क्षेत्रामध्ये फार अग्रगण्य स्थान असतं. कोण महाराज गावासाठी कोणी करायला तयार नाही, पण आपलं सार्वगाव एवढं लहान असताना त्यांचं सहकार्य आपल्याने आमचे शिवाजी अप्पा आहे. आजपर्यंत फक्त नाव ऐकत होतो, पण आज दर्शनाचं महाराज त्यांची ती आली म्हणून स्तुती करतो असं नाही. गुरुनाम गुरु श्री गुरु मामासाहेब दांडेकरांचं एक वाक्य होतं राहून दादा, माणसाने कोणाची स्तुती करू नये, पण वस्तुस्थिती मांडल्याशिवाय राहू नये. जे आहे ते सत्य आहे. महाराज जी टॉकीचा सुद्धा कीर्तन प्राप्त करून देणारे जर कोण असतील तर आपले शिवाजी अप्पा. जी पहिली शूटिंग जर कुठं झाली असेल, मला वाटतं गवळण्याला जाईल की नाही, फार मोठा सत्ता त्यांनी केला होता. आणि अग्रगण्य स्थानी महाराज परमार्थाचं कार्य आलं की तिचं अग्रगण्य आणि महाराज भगवतीची काही उपासक आहेत. आणि विश्वगुरु निवृत्तीनाथ दादा असतील, त्र्यंबकेश्वर भगवान परमात्मा असेल, त्या देवावरही त्यांची चांगली श्रद्धा आहे. आणि आपल्या लहानशा गावाला त्यांचं सहकार्य स्वतः या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना वंदन. ज्यांच्या संपर्काच्या पर्यंत पोहोचलो आदरणीय वंदनीय आमचे स्नेही, फार परमार्थात मोठं कार्य त्यांचं आहे. आदरणीय आमचे राहुल दादा असतील, त्यांना वंदन. सर्वच आपले भावाचे संपूर्ण गुरुजन मंडळ, आदरणीय आमचे समाधान दादा आहे, त्यांना वंदन. आपल्या गावातील संपूर्ण बालगोपाली असतील, पंचक्रोशीतील संस्थेतील संपूर्ण साधकांना वंदन. आपल्या गावात तुमचे घेतो काठी करू नका. तुम्ही सुद्धा 1.5-2 तास ना हालताना चालताना डोकी देता व्यवस्थित बसला, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. जे कीर्तन आपलं चांगलं असेल ते घरी या, जे वाईट असेल ते इथं सोडा. म्हणजे याचा अर्थ असा नाही चांगल्याचा पण तसं करू नका. जे चांगलं असेल त्यांना हसवा, जे चुकलं असेल ते माझ्याकडे परत द्या. पुन्हा शेकडे सर्वांचे तरीकडे विनम्र अभिवादन करतो आणि वाणीचा निरोप घेतो. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानयज्ञ सोहळा. आणि या सोहळ्याच्या औचित्याने आज महाशिवरात्रीचा पर्व काल. आणि महाशिवरात्र आपल्या हिंदू धर्मातला सगळ्यात मोठा उत्सव, कारण भोले बाबाचा आज सगळा भारतभर गुणगान केलं जात आहे. पूर्ण भारत सृष्टी नव्हे जगभर सर्व भोले बाबांच्या चरणी आज नतमस्तक होत आहे. सर्वांवर लवकर कृपा करून सर्वांचं कल्याण करणारा आज आपला भारताचा उत्सव म्हणजे महाशिवरात्र पर्वकाल. आणि या पर्वकालाच्या औचित्याने आपल्या पवित्र भूमीमध्ये गेल्या 30 वर्षापासून अखंड अविरतपणे हा ज्ञानयज्ञ सोहळा संपन्न होत आहे. आणि या पवित्र भूमीमध्ये आज महाराष्ट्रातील लाडके कीर्तनकार, आमचे परमात्म प्रेमी, जीवलग मित्र, हरिभक्तीपरायण भागवताचार्य पांडुरंगजी महाराज बागुल यांच्या मुखरविंदातून आपण सुंदर असं कीर्तन श्रवण केले. आपण महाराजांकरता जोरदार टाळ्या वाजूया. अत्यंत कमी वयामध्ये उंच भरारी घेऊन ज्ञानोबा तुकोबांचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अविरतपणे अखंड महाराष्ट्रभर ते आपल्या विचाराद्वारे, आपल्या ज्ञानाद्वारे प्रेरित असतात. अत्यंत कमी कालावधीमध्ये त्यांनी महाराष्ट्रात खूप असं गोड नाव कमवलंय. त्यांच्याबद्दल एक अभिमानाने सांगायची गोष्ट, पंढरीच्या पांडुरंगाच्या विठुरायाच्या दरबारामध्ये आम्ही ज्यावेळेस मोठा कीर्तन महोत्सव संपन्न केला, विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या जन्म सप्तशतकरी सुवर्ण जयंती अमृत महोत्सवाच्या निमित्ताने, आणि त्यावेळेस माझ्याकडे त्यावेळेस गायक मंडळी उशिरा पोहोचले आणि महाराज स्वतः उपस्थित होते.
आणि त्यावेळेस मी महाराजांना म्हणलो नेमके गुणीजन मंडळी यायला उशीर होते आणि विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या मंदिरात कीर्तनाच्या वेळेचं बंधन असतं, त्यामुळे आज मोठा अडचणीचा भाग झालाय. तर त्यावेळेस स्वतः त्यांनी हाच फेटा आणि हाच परिधान, हा पोशाख परिधान करून त्यांनी पंचपदी घेतली. कारण कीर्तनकाराने पांडुरंगाच्या रावळात कीर्तनकारासाठी पंचपदी घ्यावं, विना घ्यावं आणि 2 तास टाळकरी म्हणून उभं राहावं, एवढ्या मनाचा मोठेपणा निश्चित पांडुरंगाने त्यांनी जी आपण भक्ती केली आज ती शिगेला पोहोचली. म्हणूनच महाराष्ट्रभर तुमचं नाव गाजतंय, असंच पुढे ते प्रेरित राहावं. मी या सर्व ग्रामस्थांच्या वतीने आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. आज या ठिकाणी स्वप्नील महाराज रसाळ आणि भगवान महाराज, गोपाळ महाराज हे या ठिकाणी आज आपल्याला महाशिवरात्रीच्या पर्वकारावरती लाभले. आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. तसेच आपल्या पंचकृषीवर नितांत प्रेम करणारे महाराजांनी आता त्यांचं तोंड भरून कौतुक केलं. वारकरी संप्रदाय त्यांचा आधार आणि आपल्या सर्वांचे आधारास प्रेरणास्थान आदरणीय श्री शिवाजी आप्पा चुंबळे हे ठिकाणी उपस्थित आहे. आपण टाळ्या वाजवून आपणचं स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे विश्वगुरु संत शेष निवृत्तीनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्था करंजगाव तालुका मालेगाव, गुरुवर्य सचिन महाराज याडीस यांच्या संस्थेतील सर्व बालगोपाळ या ठिकाणी उपस्थित झाले. या गोपाळांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. पुढील 8 दिवस हे सगळे बालगोपाळ आपल्यात असणार आहे. त्याचप्रमाणे नारायणी वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व आमच्या माता भगिनी, विद्यार्थिनी, ब्रह्मचित्कार आईसा निताबाई या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवायच्या आहेत. रोज या ठिकाणी आपल्या पंचकृषीमध्ये नामांकित कीर्तनकारांचे कीर्तने प्रवचने आज होणार आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचे अशी सर्वांना प्रार्थना करतो, विनंती करतो. आपल्या गावामध्ये खूप मोठा पर्वकाल चालू झालेला आहे. आज पहिल्या मानाने मंडप भरलाय, मंडपाच्या बाहेर काही मंडळी तिकडे बसलेले आहेत. उद्यापासून ग्रामस्थ मंडळी, आयोजक मंडळी आणखी चांगली बसण्याची असण्याची व्यवस्था करतील. उद्या सर्वांनी याच संख्येने, मोठ्या संख्येने, अजून आज महाशिवरात्र असल्या कारणाने बरेच लोक कोणी टाकेतला, कोणी त्र्यंबकला, कोणी आळी अनेक ठिकाणी गेलेले, त्यामुळे गर्दी थोडी महाराज आज थोडासा प्रभाव कमी आहे. परंतु जे उरले हरिभक्तीपरायण प्रभाकर महाराज जाधव हे ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. आणि उद्या आपण सर्वांनी सगळ्यांना निरोप पोहोचवा. तरुण मंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे. कारण तरणा भाग्यवान नटे हरी कीर्तन आता, त्यामुळे समाधान महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या गवळाणे गावचं भूषण आणि आपल्या पंचकृषीचं वैभव असणारे आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे जीवलग मित्र समाधानचे महाराज चुंबळे यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि एक विनंती असेल, कार्यक्रमाची वेळ ही 7 ते 9 असल्या कारणाने आपण 6:45 वाजता मंडपात येऊन थांबावं. महाराजांना मी स्ट्रिक्टली सांगितलं होतं, मला तुम्ही काही झालं तरी 6:45 वाजता इथं मंडपात पाहिजे. महाराज बरोबर 6:45 वाजता आले होते आणि त्यांनी मला तितकंच सांगितलं, मी 7 ला कीर्तन सुरू करीन आणि 9 ला बरोबर संपवेल. ते शब्दाला लागले. त्यामुळे आपल्याला पुढे फराळ करायचं आहे. महाराज या गावाच्या वतीने मी आपल्या आभार व्यक्त करतो. उद्या बरोबर सकाळी पहाटे 4 ते 6 काकडा भजन होईल, सकाळी 10 ते 12 गाथा भजन होईल, दुपारी 4 ते 5 प्रवचन होईल, सायंकाळी 5 ते 6 सामुदायिक रंगीत संगीत सुंदर असा हरिपाठ होईल. हरिपाठाला आपण सर्वांनी मोठ्या संख्येने यायचं, आपल्या घरातील लहान लेकरांना घेऊन यायचं आहे. त्याचबरोबर उद्या सायंकाळी 7 ते 9 महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार, शिवप्रवक्ते, भागवताचार्य, शिव महापुराण कथा प्रवक्ते, आमचे जीवलग मित्र, महाराष्ट्रात ज्यांचं शिव महापुराण मोठ्या आदराने लोक श्रवण करायला जात असतात, मोठं नाव आहे, असे गजाननजी महाराज वरसाडेकर जळगाव यांचं सुंदर रंगीत संगीत असं उद्या बरोबर 7 ते 9 यावेळी कीर्तन होईल. कारण महाराजांनी पण वेळेचं उद्या आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे कीर्तनाची वेळ 7 ते 9 आहे. उद्या या ठिकाणी हरिभक्तीपरायण प्रकाशजी महाराज, निळोबाराय महाराज, सचिन महाराज, आपले गुणीजन मंडळी ते उपस्थित राहणार आहे. बाहेरून गाव आलेल्या सगळे पाहुणे मंडळांचे, भजनी मंडळांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी, श्री विठ्ठल.